हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. मी आज माझा पदार्थ नंतर करणार आहे, पण आता ब्रेकफास्ट सिरीज चालू आहे ना आमच्या प्रसादची, तर त्याच्यात आम्ही डोसा करणार आहे. मग डोसाची काहीतरी पूर्वतयारी करायला हवी ना, तर ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि डोसा तोच करून दाखवणार आहे तुम्हाला. तर चला काय काय तयारी लागते ते बघूया किचन मध्ये. डोसासाठी लागणारे साहित्य मुख्य म्हणजे तांदूळ. आता हे जाडे तांदूळ घेतले आहेत, परिमल तांदूळ आहेत. हे बघा, हे कुठेही मिळतात असे हे जाडे. ह्यांनी काय होतं, डोसा आणि इडली पण ह्यांनी या तांदळाने चांगली होते. तर या मापाने घेतलेली आहे. हे माप, हे दोन पेले माप घेतलेले आहे. त्याला लागणारी उडदाची डाळ ही 1 पेला घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडेसे पोहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ आणि थोडे साबुदाणे आणि लागणारी फर्मेट होण्यासाठी लागणारी मेथी. आता हे सगळं आपल्याला एका टोपात घ्यायचं आहे. ते मी तुम्हाला नंतर धुवून दाखवते. ह्याच्यातच हे बघा, 3-4 पाण्यामध्ये धुवून आणलेत हे, कारण जोपर्यंत स्टार्च जात नाही तांदळाचा तोपर्यंत ते धुवून काढायचं. आणि आता ह्या जवळजवळ अर्धा टोप तरी आपल्याला हे पाणी याच्यात भिजेपर्यंत पाणी टाकायचं. मग हेच पाणी आपल्याला वाटणात घ्यायचं आहे. तर ते वाटण पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, एवढं पाणी येईपर्यंत हे पाणी. आता ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. पोहे टाकलेले आहे, मेथी टाकलेली आहे, साबुदाणा टाकलेला आहे, चण्याची डाळ टाकलेली आहे, उडदाची डाळ आणि तांदूळ हे सगळं एकदम टाकलेलं आहे. हा वेगळा डोसा आहे, साधा डोसा नाही, नुसता डाळीचा नाही आहे. तर असा हा डोसा मी करणार आहे. तर हा मी आता जवळजवळ 8 तास तरी भिजत ठेवलं पाहिजे आणि मग भिजल्यानंतर मग तुम्हाला वाटून दाखवीन. मी दाखवलं होतं ना की भिजत घातलं होतं. हे डोशासाठी भिजत घातले. डाळ, तांदूळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ सगळं भिजत घातलं. आता हे जवळजवळ मी 8 तास भिजत ठेवलं होतं. आता मी ते तुम्हाला वाटून दाखवते. आता वाटताना हेच पाणी आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून हे पाणी मी काढून घेते. हे बघा, हेच पाणी आपल्याला आणि बारीक वाटायचंय. हेच पाणी आपल्याला वाटताना घ्यायचंय. तर हे मी वाटून तुम्हाला दाखवते. एकदम बारीक वाटायचंय. हे बघा, आधी लगेच पाणी टाकायचं नाही, एकदा वाटून घ्यायचं आणि जरा वाटलं की मग पाणी टाकायचं. हे बघा, हे थोडं पाणी घालते. हे बघा, बारीक वाटलंय. हे काढून घेते. असंच बाकीचं पण मी वाटून दाखवते. हे बघा, एवढं बारीक वाटायचं. असंच मी हे वाटून तुम्हाला दाखवते. A few inches later. हे बघा, सगळं वाटून झालंय. असं गळायला पाहिजे. हे बघा, बारीक झालंय ना एकदम. जरा मी पुसून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता केल्यानंतर हे नुसतं ठेवायचं नाही, तर हे आपल्या हाताची ऊब त्याला मिळाली पाहिजे. म्हणजे काय होतं, ते सकाळी त्याला हे आमचं पीठ लवकर आमतं आणि लवकर पीठ वरती येतं. तर हे बघा, एका डायरेक्शननी फिरवायचं.
उद्या ब्रेकफास्ट सिरीज आहे, तुम्ही बघा. जितकं तुम्ही जास्त हे कराल, फेटाल, तर पीठ चांगलं वरती येतं. आणि आता हे झाकण लावून ठेवून द्यायचं. हे बघा, आता झाकण लावून ठेवून द्यायचं. हे झाकण लावलं आणि आता हे गॅसवरती ठेवून द्यायचं. गॅस चालू नाही हा, गॅस बंद आहे. तर हे आता जरा उबदार ठिकाणी हे पीठ ठेवायचं. उद्या तुम्हाला तो ब्रेकफास्ट सिरीज मध्ये तुम्हाला तो दाखवेल, कसं काय पीठ येतं आणि कसं काय आलंय ते सगळं तुम्हाला तो दाखवेल. तर तुम्ही बघितलात की डोस्याचं पीठ आईने कसं बनवलं. ही टेक्निक तुम्ही फॉलो करा आणि 100% गॅरंटी आहे की हे जे पीठ आहे तुमचं एकदम परफेक्ट फॉर्मेंट होणार. ओके, तर आपण डोश्याबरोबर खाणार आहोत चटणी. तर चटणीला काय लागणार आहे आपल्याला? खोबरं, कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं, लिंबू, मीठ आणि मी तूप घेतलंय डोश्यावर टाकायला. तवा गरम करायला ठेवलाय. तो पूर्वी आपण बघूया की आपलं पीठ किती फॉर्मेट झालंय. ठीक आहे, मी आता हे झाकण काढून दाखवतो तुम्हाला. आपलं पीठ बघा केवढं पूर्ण वर आलंय, पूर्ण फुगलंय बघा. आता ह्याच्यात आपल्याला घालायचं थोडं मीठ, बिकॉज डोस्याला चव यायला पाहिजे म्हणून आपण ह्याच्यात घालणार आहोत मीठ. आणि हे जे डोसे आहेत ना, हे अजिबात तव्याला चिकटत नाहीत. आम्ही स्टालचा तवा वापरतो डोसे करायला. तर ऍक्च्युली तो नॉनस्टिक सारखाच काम करतो, तर त्याला चिकटत नाही. पण इन जनरल आम्ही दुसऱ्या तव्यांवरही करून बघितले. ह्या टेक्निकनी तुमचं डोसे चिकटणार नाही. आता हे अलगद हाताने आपण हे असं मिक्स करून घेऊया. सगळं मीठ ह्याच्यात मिक्स झालं पाहिजे. एकदम लाईट आणि एअरी असं हे पीठ झालेलं आहे, खूप मस्त. ह्याला आपण आता साईडला ठेवूया आणि आपण पटकन तवा गरम होते तोपर्यंत चटणी बनवून घेऊया. ठीक आहे, तर एका ग्राइंडिंग जार मध्ये आपण घेणार आहोत पहिलं म्हणजे मिरच्या. आम्हाला तिखट चालतं म्हणून आम्ही एवढ्या मिरच्या घेतल्या. तुम्हाला तिखट कमी लागतं तर तुम्ही कमी घ्या. आलं आणि लसूण. लसूण मोठा आहे म्हणून तसाच टाकणार आहे. ह्याच्यातच लिंबाचा रस, हा अर्ध्या लिंबाचा रस आहे. मग आपण घालणार आहोत कोथिंबीर. मला कोथिंबीर मी आधी सांगितलं मला खूप आवडते म्हणून मी जास्त घालतो ह्याच्यात. ओके, हे घातल्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत खोबरं. ठीक आहे, आता हे ओलं खोबरं आहे जे आम्ही कातून ठेवलेलं असतं आमच्या घरी. हे ओलं खोबरं आपण ह्याच्यात पूर्णपणे भरूया. ठीक आहे, आणि ह्याच्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. बस, हे आता मी तुम्हाला मिक्सरमध्ये वाटून आणून दाखवतो. आपली चटणी तयार होईल. फटाफट ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटून आणायचं. ही बघा आपली चटणी वाटून तयार आहे. एकदम मस्त असा रंग आलेला आहे आणि खूप असं टेम्पटिंग स्मेल आहे. आणि मला डोसा चटणी खूप आवडते, म्हणजे भयंकर आवडते. मला कोणी रोज दिलं ना डोसा चटणी तर मी रोज पण खाईन. तर आता आपण बघूया की हे डोसे करायचे कसे. ओके, तर आपला तवा गरम झालेला आहे. आता डोसे सोपे सगळ्यांना येतात, तसं काही हे नाही आहे. बट आपण हे घ्यायचं आहे डोस्याचं पीठ, थोडंसं ड्रेन करून. व्हेरी गुड. थोडा गॅस मोठा करूया आपण. आणि तुम्हाला हवं तसं जाड, पातळ. जे जाड डोसे करतात त्याला आंबोळी म्हणतात, पातळवाला डोसा असतो. तुम्हाला जसं हवं त्या हिशोबाने तुम्ही हे स्प्रेड करा. आणि आता आपण ह्याच्यावर थोडंसं हे आपलं घरचं जे साजूक तूप आहे हे आपण असं ड्रिझल करूया. ठीक आहे,
तुम्हाला दिसत असेल आता हे बघा कसं शिजत आलंय लगेच साईडनी. आपण आता हे टेस्ट करून बघूया की चिकटतंय का नाही चिकटतंय. गॅस हलका बारीक. चिकटलं का? नाही. ही डोसा टेक्निक आहे आजीची. आणि डोसा गरम गरम ताटात घ्यायचा, त्याच्याबरोबर अशी तिखट चटणी आणि फटाफट खायचं. जेव्हा मी डोसे बनवतो त्यावेळेला माझं असतं की तव्यावर उतरला डोसा की प्लेटमध्ये आला की लगेच पोटात गेला. त्यामुळे खायला पण मजा येते, टेस्टी पण लागतं. गरम डोसा एकदम डिलिशियस होतो. हा आपला डोसा झालेला आहे. आपण त्याला फोल्ड करूया आणि अजून एक डोसा घालून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. परत पीठ थोडं मिक्स केलं. आणि स्टालचं कुकवेअर खरंच खूप छान आहे. हा तवा आमचा फर्स्ट होता तर आम्हाला खूप आवडलाय. One eternity later. तरी आपले हे डोसे झालेले आहेत. आपण आता हे सर्व करूया. छान दिसत आहेत मला तर. हे थोडं मध्ये मध्ये थोडंसं चिकट तुम्हाला की जास्त कुकवेअरची तारीफ केलं की असंच होतं. पण खूप सुंदर झालेले आहेत. आपण हे आता फटाफट आजींना सर्व करूया. ब्रेकफास्ट टाइम झालेलाच आहे. तर भेटूया आजींना. तर आई आपली डोसा चटणी तयार आहे. पीठ पण खूप छान आलं होतं. थोडेसे चिकटले मधले कारण कुकवेअरची खूपच जास्त तारीफ केल्यामुळे. पण बाकी खूप छान आलंय. एकदा खाऊन बघ आणि सांग सगळ्यांना चटणी पण कशी झाली आहे. छान झाली आहे. तिखट आहे. मीठ बीठ बरोबर आहे सगळं. सगळं बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि अतिशय खूप सुंदर झाले एकदम. काल तुम्ही हे सगळं हे पाहिलं असेल ना, कसे तांदूळ भिजत घातले, काय केले, सगळं पाहिलं आहे तुम्ही. अगदी सोपं आहे आणि एकदम घरी करू शकता आणि अतिशय सुंदर झालेले आहेत डोसे. आणि जरूर करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही टेक्निक आईची आहे म्हणून मी आईलाच सांगितलं पीठ बनवायला. मी त्या टेक्निक मध्ये जात नाही. माझ्यासाठी झटपट म्हणजे की ऑर्डर करा, पीठ डोसे बनवा, सकाळी ऑफिसला जाताना खा आणि निघा. राईट. आपल्या ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी ते खूप सोयीस्कर पडतं. पण जेव्हा आई असते तुमच्या बरोबर, मी तिला हे पीठ नक्की बनवायला सांगा आणि तुम्ही हे डोसे ट्राय करून बघा. उरलं पीठ की दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून त्याचे उत्तप्पे पण बनवतो. हो की नाही? छान लागतात ना. तर थँक्यू सो मच तुम्ही हा आमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायच्या आहेत. ठीक आहे. ओके. ओके. बाय.